नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मार्च पासून आपण प्रत्यक्ष शाळेला सगळेजण मुकलेलो आहोत. तुम्हाला सगळ्यांना याची पूर्ण कल्पना आहे की लॉकडाऊन असल्यामुळे प्रत्यक्ष स्वरूपात शाळा सुरू नाही. जरी ह्या शाळा बंद असल्या तरी शिक्षण मात्र सुरू आहे. त्याची वेगवेगळी माध्यमं आहेत. ऑनलाईनच्या माध्यमातून शिक्षण सुरू आहे. पण आपण ज्या कोकण भागात राहतो तो कोकण भाग बराचसा दुर्गम आहे. या ठिकाणी विद्यार्थ्यांना मोबाईल नेटवर्क किंवा ऑनलाईनच्या माध्यमातून शिक्षण घेणं खरोखर शक्य होतंय का, हा मोठा प्रश्न आहे. यासाठी उपाय म्हणून आमच्या शाळेने म्हणजे स्थळी विभाग शिक्षण प्रसारक मंडळ तळाचे गोपीनाथ महादेव वेदिक विद्या मंदिर तसंच आपले कोकण आणि यूट्यूब चॅनल यांच्या माध्यमातून हा छोटासा प्रयत्न की जेणेकरून विद्यार्थ्यांना घरबसल्या टीव्हीच्या माध्यमातून यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून घरच्या घरी शिक्षण घेता येईल यासाठी केलेला हा छोटासा प्रयत्न, जेणेकरून विद्यार्थ्यांचं कोणतंही नुकसान होऊ नये. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या पाठामध्ये आपण गणित भाग 1 मधील 2 चलातील रेषीय समीकरण याच्यातील काही भाग बघितला. काही भाग म्हणजे क्रेमर्स रूल पर्यंत आपण आलेलो आहे. म्हणजे कोणती समीकरण रेषीय समीकरण आहेत, कोणती नाही, त्याचप्रमाणे त्याच्यामध्ये डिटर्मिनंट बरोबर आपण निश्चयाची किमती काढायला शिकलो. आता डिटर्मिनंट म्हणजे काय, निश्चयाची किमती काढायला आपण सगळे शिकल्यानंतर आता त्याचा उपयोग करून क्रेमरच्या पद्धतीने एक सामायिक समीकरण कशी सोडवायची ते आज आपण पाहणार आहोत. प्रकरण पहिलं, 2 चलांतील रेषीय समीकरण. लिनियर इक्वेशन in 2 variables. एक सामायिक समीकरणे सायमल्टेनियस इक्वेशन सोडवण्याची पद्धत क्रेमरची पद्धती. आपण एक उदाहरण घेऊ. आता क्रेमरची पद्धती सोडवण्याचे जे जनरल फॉर्म्युला आहे तो आता मी लिहित बसत नाही. आपण एक एक्झाम्पल सोडू आणि त्याच्यानंतर तुमच्या लक्षात येईल की कोणत्या पद्धतीने क्रेमरची पद्धत एक सामायिक समीकरण वापरून x आणि y चलाच्या किमती काढायच्या. उदाहरणार्थ 2 समीकरण घेऊया. 2x अधिक 3y बरोबर 12, 4x वजा y बरोबर 8 असे 2 समीकरण आहेत. आता ह्या 2 समीकरणांना आपण क्रेमरच्या पद्धतीने सोडवणार. आता क्रेमरची पद्धत मी पहिल्या पाठामध्ये तुम्हाला सांगितलंय की क्रेमरच्या पद्धतीने सोडवताना पहिले निश्चय आपल्याला काढता येणे गरजेचे आहे. जर निश्चय कळला असेल तर क्रेमरची पद्धत नक्कीच तुम्हाला येईल. बघूया, फार सोपी आहे, घाबरून जाण्याचं काही कारण नाहीये. सोडूया आपण. पहिला आपण समीकरण जे आहेत 2 ती पुन्हा मांडूया. 2x अधिक 3y बरोबर 12 समीकरण नंबर 1. 4x वजा y बरोबर 8 समीकरण नंबर 2. आता प्रथम आपण d ची किंमत काढूया. d बरोबर, आता d ची किंमत काढण्यासाठी एक तुम्हाला सोपी पद्धत सांगतो. ही सोपी पद्धत जर लक्षात ठेवली तर क्रेमरचे जे 3 मार्ग आहेत ते तुमच्या कधीच जाणार नाही. इथे तुम्ही काय करा की हे स्तंभ समजा, पहिला स्तंभ, दुसरा स्तंभ, तिसरा स्तंभ. याच्यामध्ये ह्याला 1 नंबर द्या, ह्याला 2 नंबर द्या आणि ह्याला 3 नंबर द्या. हे पेन्सिलने करायचं. प्रश्नपत्रिका तुमच्या जवळ येईल त्यावेळेस पेन्सिलने वरती लिहायचं आणि त्यानुसार बरोबर आता मी तुम्हाला सांगेन की डी साठी काय घ्यायचं, डीएक्स साठी काय घ्यायचं, डी वाय साठी काय घ्यायचं आणि शेवटी क्रेमरच्या पद्धतीने एक्स आणि वाय च्या किमती कशा काढायच्या. तर डी साठी काय करायचं, आता मी 1 2 3 ही सिक्वेन्स लक्षात ठेवा की पहिलं काय करायचं, डी साठी 1 2 घ्यायचं म्हणजे 12 लक्षात ठेवायचं. 1 2 आपण सहगुणक वापरतो. 1 चे सहगुणक पहिले घ्यायचे डी साठी
केवळ मूल्य चिन्ह हे 2 4 12 घ्यायला सांगितलं मी. पहिला हा घेतला स्तंभ, आता दुसरा स्तंभ 3. आता इथे काहीच नाही y सोबत, म्हणजे 1 आहे, म्हणजे ऋण 1 ऋण 1. आता हे निश्चयकाला आपण सोडवलं मागच्या पाठामध्ये, ते तसंच आहे. डी ची किंमत काढतो आपण. हे कळलं तुम्हाला? बघा पुन्हा सांगतो मी. 1 2 3. आता पहिल्या स्तंभासाठी 1 2 घेतलं म्हणजे 12 लक्षात ठेवायचं डोक्यामध्ये की 12 घ्यायचं म्हणजे 1 2. 1 2 साठी 1 चे स्तंभ 2 4, 2 चा स्तंभ 3 ऋण 1. आता पुढे आपण डी ची किंमत काढतोय. तिरकस गुणाकार करायचं हे आपल्याला माहिती आहे. 2 गुणिले ऋण 1 वजा 3 गुणिले 4. 2 गुणिले ऋण 1 हा असेल ऋण 2 वजा 3 चौक 12. इथे आपल्याला डी ची किंमत मिळणार आहे. दोन्ही ऋण आहेत, ऋण 12 ऋण 2, म्हणजे इथे क्रियाकार बेरजेची 12 आणि 2 14. मोठी संख्या 12 आहे ती ऋण आहे, उत्तर आलं ऋण 14. हे झाले डी ची किंमत. आता आपण dx काढू. dx आता dx साठी तुम्हाला सांगितलं मिळून की पहिल्या d साठी आपण 12 घेतलं, म्हणजे 1 आणि 2 असे 2 स्तंभ घेतले. आता dx साठी काय करायचं की 1 2 नी गेलो तर 3 2 नी पुढे 3 जायचं आणि पाठी परत घ्यायचं. 3 2 घ्यायचं म्हणजे 32. 3 2 म्हणजे काय घ्यायचं 32. 32 म्हणजे 3 च्या स्तंभातले पहिले अंक घ्यायचे, संख्या घ्यायची 12 नंतर 8 आणि 32 म्हणजे 2 च्या स्तंभातले घ्यायचं 3 ऋण 1. कळलं? काय केलं आपण 3 2 म्हणजे 32. आता पुन्हा तेच करायचंय, तिरकस गुणाकार. dx बरोबर हा तिरकस गुणाकार आणि त्यांची वजाबाकी. 12 गुणिले ऋण 1 वजा 3 गुणिले 8. आता 12 गुणिले ऋण 1 म्हणजे किती असतील 12 1 12 ऋण 12 ऋण आता वजा 8 1 24. दोन्ही ऋण आलेले आहेत. ऋण आलं म्हणजे क्रियाकार बेरजेची, म्हणजे 12 आणि 24 होतात किती 36 आणि ऋण 1 कारण का मोठी संख्या आहे ऋण 36. dx ची किंमत काढली आपण, d ची काढली, dx ची काढली. आता तुम्हाला माहिती आहे d चे dx इथे आलेला म्हणजे आता dy असेल. dy चा रूल जसं आपण 12 घेतलं म्हणजे इथून गेलो 1 2 3 2 आता 2 1 3 असं जायचं. 1 2 तिथे गेलो नंतर 3 2 त्यानंतर 1 3 म्हणजे 12 32 आता 13 म्हणजे 1 चा स्तंभ 2 4 आणि 3 चा 12 8. बरं पुन्हा सांगतो 13 म्हणजे 1 चा स्तंभ 2 4 आणि 3 चा स्तंभ 12 8. पुन्हा तिरकस गुणाकार. निश्चयकाची किंमत काढायला शिकलोय ही पद्धत. 2 गुणिले 8 वजा 12 गुणिले 4. 2 गुणिले 8 8 दुणे 16 आणि 12 चौक 48. आता इथे एक धन आणि एक ऋण आहे, म्हणजे इथे काय होणार वजापैकी होणार आहे. 48 मधून 16 गेले किती राहतात 48 मधून 16 गेले. आता तुम्हाला माहित आहे की जर आपण वजाबाकी केली तर साधी पद्धत तुम्हाला वजाबाकी सगळ्यांनी येते. 8 मधून 6 गेले 2 त्यानंतर 4 मधून 1 गेला राहिली किती 3 32 आणि हे ऋण आहे कारण हे काय ऋण आहे. एकदा चेक करायचं 6 आणि 2 8 1 रीते 4 वजा 32 झालं dy म्हणजे ऋण 32 कारण का मोठी संख्या 48 आहे तिला ऋण चिन्ह.
आता आपण डी काढलं, डीएक्स काढलं, डीवाय काढलं. आता खरं जे गणित जे आपण म्हटलंय कोणत्या पद्धतीने, क्रेमरची पद्धत, ही क्रेमरची पद्धत वापरायची. क्रेमर च्या पद्धतीनुसार, कारण गणित सोडवताना आपल्याला काय करायचं आहे, एक्स आणि वाय या चलांच्या किमती काढायच्या. क्रेमरच्या पद्धतीनुसार एक्स बरोबर dx भागिले d, x बरोबर dx भागिले d. आता d ची किंमत काय काढली, -14. dx ची काय आहे, -36, ऋण 36. ती किंमत टाका. dx ची किंमत ऋण 36 भागिले d ची किंमत ऋण 14. आता इथे ऋण भाग जाऊन तो धन होणार आहे. म्हणजे 36 आणि 14. आता 14च्या पाड्यामध्ये 36 येत नाही, मग आपण काय करू, संक्षिप्त रूप घेऊया. जर 2 ने भाग केला आपण तर 2 14 आणि इथे 2 के 2 1 राहिला 2 16. उत्तर येतोय 18/7. ऋण चिन्ह धन झालं 18/7. हे तुम्ही पॉइंट मध्ये केलं तरी चालेल. आता y ची किंमत काढूया. y बरोबर, सूत्र काय होईल, y बरोबर, आता जर इथे dx आलंय तर तिथे काय येणार आहे, dy येणार आहे. dy भागिले d. dy ची किंमत काढलेली आहे, ती आहे ऋण 32 भागिले d ची किंमत आहे ऋण 14. इथे ऋण चिन्ह निघून जाणार आहे. मगाशी सांगितलं तसंच संक्षिप्त रूप 2 7 14, 2 के 2 2 12. उत्तर आलंय 16/7. हे दोन्हीकडे ऋण असल्यामुळे तो भाग जातोय, तो धन होतो. तुम्हाला शेवटी उकल मिळालेला आहे. बघा उकल काय आहे की दोन्हीही या एक सामायिक समीकरण जे आहे ते एक सामायिक समीकरणाची उकल आहे. x बरोबर 18/7 आणि y बरोबर 16/7. उकल आहे x बरोबर 18/7 y बरोबर 16/7. हे दशांश रूपात सुद्धा तुम्ही मांडू शकता. इथं अशा प्रकारे आपण क्रेमरच्या पद्धतीने गणित कसं सोडवायचं, एक समय समीकरणाचे उकली कशा काढायचा ते पाहिलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही अशाच प्रकारचं एक गणित सोडवायचं, त्याची प्रॅक्टिस करायची, जेणेकरून तुमचे परीक्षेतले 3 मार्क जाणार नाही. विद्यार्थी मित्रांनो, आता क्रेमरची पद्धतीचं आपण दुसरं एक गणित सोडून बघूया, जेणेकरून आपली प्रॅक्टिस होईल आणि आपल्याला परीक्षेत मिळणारे मार्क आहेत ते गणित न चुकता आपल्याला पैकी मार्क मिळतील. दुसरा एक्झाम्पल घेता आपण अभ्यास, पुढचा अभ्यास जो क्रेमरच्या पद्धती आहे त्याच्यामध्ये आहे 3x - y बरोबर 7, x + 4y बरोबर 11. आपण समीकरण मांडून घेऊया. 3x - y बरोबर 7. समीकरण नंबर 1. x + 4y बरोबर 11. समीकरण नंबर 2. आता तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे 12 32 13. आता 1 2 3 12 32 13 लक्षात ठेवायचं. प्रथम d ची किंमत काढूया. d बरोबर 12 म्हणजे पहिल्या स्तंभाचे सहगुणक आणि 2 एक म्हणजे पहिला स्तंभ, 2 म्हणजे दुसरा स्तंभ. आता इथे x आहे त्यासोबत काहीच ना म्हणजे 1 असणार आहे. घेऊन करू आपण 3 1. इथे काय आहे म्हणजे 1 म्हणजे ऋण 1 आणि धन 4. दीर्घ सुरुवात करू. 3 × 4 वजा ऋण 1 गुणिले गुणाकार करून घेऊया. 3 × 12 ऋण 1 ऋण 1 गुणिले ऋण 1 d बरोबर 12 ऋण धन 1 d बरोबर 12 अधिक 1 13. d ची किंमत 13 आहे. आता dx काढूया.
dx साठी 32 म्हणजे तिसरा कॉलम आणि दुसरा कॉलम. तिसरा कॉलम आहे त्याच्यात 7 11 आणि 32 म्हणजे दुसरा कॉलम आहे ऋण 1 तीनच गुणाकार 7 गुणिले 4 वजा तीनच गुणाकार ऋण 1 गुणिले 11. 7 गुणिले 4 7 चौक 28 ऋण 1 गुणिले 11 11 1 11 ऋण 11 28 ऋण धन 11 dx बरोबर त्यांची बेरीज करायची 8 ने 9 2 ने 3 dx ची किंमत आली आहे 39. आता आपल्याला dy ची किंमत काढायची आहे. dy बरोबर 12 झालं 32 झालं आता 13 म्हणजे पहिला कॉलम आणि तिसरा कॉलम. पहिल्या कॉलम मध्ये आहे 3 1 आणि तिसऱ्या कॉलम मध्ये 7 11. तिरकस गुणाकार करूया. नीचे की किंमत जी काढायला शिकलो तीच पद्धत पुन्हा 3 गुणिले 11 वजा 7 गुणिले 3. पहिले गुणाकार करून घ्या. 3 गुणिले 11 11 त्रिक 33 वजा 7 त्रिक 7 dy बरोबर 33 वजा 7 हे साधारणतः 33 वजा 7 धन 26. आता आपण क्रेमरची पद्धत वापरू. क्रेमरच्या पद्धतीनुसार x y च्या किमती काढायच्या म्हणजे उकल मिळणार आपल्याला x बरोबर dx भागिले d. तर या पद्धतीचं एक गणित सोडवले असल्यामुळे तुम्हाला ते जमणारच आहे. तर मग आपण सोडूया. x बरोबर dx dx ची किंमत आहे 39 ती dx ची जागी ठेवा भागिले d ची किंमत आहे 13 ती d ची जागी ठेवा. आता तुमच्या लक्षात येईल की 13 39 ला भाग करतो 13 1 13 39 3 y ची किंमत काढतोय. y बरोबर dy भागिले d. dy ची किंमत काढलेली आपण जे आहे 26 dy ची किंमत 26 d ची किंमत आहे 13 ठेवा. 13 ने भाग करतो 13 1 13 26 y ची किंमत आले 2. याचा अर्थ हे जे दिलेलं एकसापेक्ष समीकरण आहे त्या एकसापेक्ष समीकरणाची उकल ही आपल्याला मिळाली आहे x बरोबर 3 आणि y बरोबर 2. हे इथे घ्यायला विसरू नका. दिलेल्या एकसापेक्ष समीकरणाची उकल आहे x बरोबर 3 y बरोबर 2. ती उकल आहे. अशा प्रकारे आपण क्रेमरच्या पद्धतीने दुसरं गणित सुद्धा सोडवलेलं आहे. आणखी काही गणित असतील ते तुम्ही घरी सोडवायची प्रॅक्टिस करायची आणि याच्या पुढील जो भाग आहे आलेख पद्धतीने एक समीकरण सोडवणे हा भाग जो आहे हा भाग आपण नंतरच्या पाठामध्ये शिकणार आहोत.